अपनी शानदार सफलता की परंपरा को जारी रखते हुए ज्ञानदीप विद्या निकेतन स्कूल ने 10वीं कक्षा की बोर्ड परीक्षा में प्रभावशाली 100% सफलता हासिल की है। महत्वपूर्ण बात यह है कि स्कूल द्वारा गोद ली गई 3 लड़कियों ने अप्रतिम प्रदर्शन किया है और 90% से अधिक अंक प्राप्त किए हैं। 10वीं बोर्ड के परिणाम हाल ही में घोषित किए गए हैं और स्कूल ने 100% परिणाम की अपनी परंपरा को कायम रखा है, जिसमें 19 छात्रों ने 90% से अधिक अंक प्राप्त किए हैं और 54 छात्रों ने 75% से अधिक अंक प्राप्त किए हैं। महत्वपूर्ण बात यह है कि स्कूल ने गोद लिए हुए संस्कृति खोडनकर 91.40%, आदित्य जामचोर 92.40% और प्रज्ञा महाकाड़कर 93% अंक लेके सफलता हासिल की। महत्वपूर्ण बात यह है कि स्कूल ने गोद लिए हुए संस्कृति खोडनकर 91.40%, आदित्य जामचोर 92.40% और प्रज्ञा महाकाड़कर 93% अंक लेकर सफलता हासिल और स्कूल की सफलता की परंपरा को कायम रखा है। गोद लिए गए 3 छात्रों ने बड़ी सफलता हासिल की है और भविष्य में आईईएस जैसे बड़ी परीक्षा देने का लक्ष्य बनाया है। इस उज्जवल परिणाम के लिए ज्ञानदीप विद्या निकेतन के सचिव गिरधर बाबू राठी, निदेशक रमेश राठी और शिक्षक सदस्य ने अथक प्रयास किए। हिंगणघाटच्या ज्ञानदीप विद्या निकेतन या शाळेत पिंपळगाव रोडवर जे शाळा आहे, या शाळेचा निकाल 100% लागला आहे। 100% निकाल आपल्या शाळेचा लागला, त्या संदर्भात आपल्याला अभिनंदन। धन्यवाद। मला सांगा, या शाळेत जे 3 मुलं जे आहे दत्तक घेतले होते, त्या 3 मुली आणि त्या मुलींचा स्कोर चांगला लागला, काय सांगाल त्या संदर्भात? ते पुरे हुशार होतात। लहानपणापासून त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या घराची आम्हाला माहीत पडली, तर आम्ही त्यांना विचार केला का कोणाला अर्धी फीमध्ये, कोणाला पूर्ण फी माफीमध्ये आम्ही शिकवलं आणि त्यांच्याकडे पूर्ण जसं ते नर्सरीपासून 2 लोक होते आणि एक पोरगी 6वीपासून आली, पूर्ण लक्ष देऊन ते कसं चांगला परफॉर्मन्स करण याकडे पूर्ण 10 वर्ष आम्ही लक्ष दिलं आणि त्याचाच परिणाम आहे की त्यावेळी त्या लोकांना 92%च्या वर मार्क उभे केले। दुसरं मला वाटते त्यापैकी 1 किंवा 2 लोक तर ट्युशनही नाही त्यांना। महत्त्वाचं म्हणजे बिगर ट्युशन नाहीतर आजकाल सर्व पोरं ट्युशनकडे धावतात, तर बिगर ट्युशननं त्यांनी 91.40% मार्क स्कोर केलेले आहे। हे महत्त्वाचं आहे त्यातल्या त्यात। आणि ते पोरं आहे वाघोलीचे, दारोड्याचे असे खेड्यावरचे पोरं आहे जे सकाळी 7 वाजता निघतात खेड्यावरून, संध्याकाळी 7 वाजता घरी पोहोचतात, पण तरी त्या लोकांनी 92% वगैरे मार्क वगैरे स्कोर केले आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी। एक छोटासा प्रश्न, या जो दरम्यानचा शेड्यूल होता KG1 पासून ते 10वी पर्यंतचा, त्यावेळी शाळेकडून महत्त्वाची कुठली मदत त्यांना करण्यात आली आहे? महत्त्वाची मदत पहिली एक असते, त्यांच्या आर्थिक बाजू समजून त्यांची फी माफीबद्दल असते। पहिली गोष्ट की ते शिकले पाहिजे। कधी कधी कोणाला खूप अडचण असेल तर त्यांना मग आम्ही कपडे गिपडेची मदत करतो, म्हणजे गणवेशची, कपडे म्हणजे गणवेश त्याची मदत करतो। पण डिपेंड अपॉन द पोरांचं परफॉर्मन्स शिक्षणाकडे लक्ष असलं पाहिजे, नाहीतर त्यांनी बदमाशी केलं त्यांना काही आम्ही ते सवलत देत नाही। मी सर्व असा दरवर्षी 2-3 पोरं आम्ही दत्तक घेत असतो आणि ते पोरावर आमचं लक्ष असतं पूर्ण। काय सांगणार, समोर ज्या मुलीचं आहे भविष्य आहे, त्यांना काय मार्गदर्शन करणार किंवा काय गाईडलाईन देणार? आता गाईडलाईन म्हणजे असं आहे की लोकांकडे आता फक्त डॉक्टर इंजिनियरचा हे फील्ड लागलेला आहे, तो सर्व लोक अकॅडमीमध्ये जाण्याची इच्छुक असते। तर आता आम्ही प्रयत्न केला की आकाश अकॅडमी वर्धेला चालू झाली, ते आहे तर त्यांना विनंती करून ते 2 पोरं आता तिथं गेले आकाश अकॅडमीमध्ये नीट करण्यासाठी, डॉक्टर होण्यासाठी। तर त्यांनासुद्धा सांगून त्यांचे पैसे काही कमी होईल का, फी कमी होईल ते प्रयत्न केल्यानंतर अर्धे फीमध्ये त्यांची अकॅडमी सुरू केलेली आहे। यापैकी या पोरांना कोणाला मदत लागली, जे आमची दत्तक पोरं जे आम्ही घेतो, तर त्यांचं आमचं आश्वासन दिलं आम्ही की पुढेही तुम्हाला काही अडचण येईल तर आम्ही तुम्हाला मदत करून त्यांची तुम्ही काय काळजी करू नका, पण अभ्यासाची मदत करू। एकूणच आपण हिंगणघाटच्या विद्या निकेतन या शाळेत आलो होतो। शाळेचा निकाल जो आहे 100% लागला, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेने दत्तक घेतलेले जे मुली होत्या 3, त्या मुलींनी अप्रतिम स्कोर करत शाळेचं नाव जे उज्ज्वल केलं आहे आणि शाळेने त्यांना भरपूर मदत केली आहे, आर्थिक असो किंवा शैक्षणिक असो। बिना ट्युशन या मुलींनी हा मोठा जो उपक्रम या ठिकाणी केला आहे। नुकताच जो 10वीचा काही तासाआधीच जो निकाल लागला, विद्या निकेतन शाळेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली, पण विद्या निकेतन शाळेने दत्तक घेतलेल्या ज्या 3 मुली होती त्यांनी अप्रतिम स्कोर करत शाळेचं नाव उज्ज्वल केलं आहे आणि शाळेला मोठी जे पताका फडकवली आहे। आपल्याबरोबर 30 मुलगी आहे जी दत्तक शाळेने घेतली होती आणि तिने अप्रतिम असा स्कोर केला या 10वीच्या परीक्षेत। काय सांगशील बेटा, तू 10वीत कुठल्या वर्गापासून इथे आली, काय बोलणार? मी या स्कूलमध्ये 6th स्टँडर्डपासून आली आहे आणि
थोडीशी आर्थिक परिस्थितीमुळे सरनी माझी जे फीज होती ती माफ केली आणि त्यामुळे मला खूप सपोर्ट झाला. त्यामधूनच मला मोटिवेशन मिळालं की नाही, जेव्हा आपले स्कूल आपल्यासाठी इतकं फी माफ करू शकते तर आपणही सुद्धा आपलं पूर्ण मेहनत आणि कष्ट करून चांगले पर्सेंटेज घ्यावं. कुठल्या गावची आहे, तुझं नाव काय आहे? माझं नाव प्रज्ञा महागाळकर आहे, मी हिंगणघाटचीच आहे. या शिक्षणाच्या दरम्यान 6वी पासून आली 10वी पर्यंत शाळेला महत्त्वाची कुठली मदत केली तुला? या शाळेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर ते आमचे टीचर्स आहेत, कारण ते आमच्यासाठी 24 आवर्स अवेलेबल राहतात. आम्ही त्यांना कितीहीदा डाऊट विचारले तरी ते आम्हाला न रागवता ते पूर्ण डाऊट्स क्लिअर करून देतात. आज 10वीचा निकाल लागला, 10वीत चांगले पर्सेंटेज मार्क घेऊन पास झाली, समोर काय करणार? मला समोर जाऊन IAS बनायचं आहे, UPSC द्यायची आहे. एकूण जे दत्तक घेतलेली मुलगी होती, हिने जे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि समोर जाऊन IAS सारखी मोठी परीक्षा पास करून सरकारी अधिकारी बनण्याचा निश्चय केलेला आहे. शाळेचा निकाल जो आहे विद्यानिकेतन शाळेचा 100% लागला आहे. आणखी काही मुली आहेत त्यांना आपण विचारू शाळेसंदर्भात. ताई सांग, तुझा काय रिझल्ट लागला, काय नाव आहे तुझं? माझं नाव गायत्री चंदन खेडे आहे आणि मला 92% पडलेले आहे. काय म्हणजे शाळेचं जे वातावरण आहे, काय शैक्षणिक असो, या मुलींनी जे आहे दत्तक घेतलेलं होतं, शाळेने मोठा स्कोर केला, तुम्हाला पण काय मार्गदर्शन शाळेकडून होत असतं? ही शाळाच नाही तर एक फॅमिलीसारखी आहे आणि ह्या शाळेने खूप सपोर्ट केला आहे स्टुडंट्सला. काय बोलशील, समोर काय म्हणजे समोर भविष्यात काय कुठला अधिकारी किंवा ऑफिसर बनायचं काय? मला पुढे जाऊन CA बनायचं आहे. आणखी एक मुलगी आहे, तू काय सांगशील, कुठल्या या शाळेत असताना आज काय स्कोर झाला, काय नाव आहे तुझं? माझं नाव देवयानी धोंगडे आहे आणि माझा स्कोर 94% आहे. या स्कूलने मला खूप काही सपोर्ट केला आहे, फायनान्शियली पण केला आहे आणि टीचर स्टाफ पण एक नंबर आहे, जे 24 टाईम आमच्यासाठी राहते. जे विचारलं ते परत सांगते, कितीदा विचारलं ते सांगते. समोर काय भविष्यात काय बनायचं आपल्याला? मला इंजिनिअरिंग बनायचं आहे, समोर इंजिनियर. एकूणच आपण शाळेत आलो होतो, शाळेची जी परंपरा कायम राखली, शाळेने उज्ज्वल यश प्राप्त केलं. पण शाळेत जे एकूण आपण विद्यार्थ्यांना विचारता, एकच विद्यार्थ्यांना म्हणणार शाळा म्हणजे आम्ही फॅमिली आहे. 24 तास जे शिक्षक उपलब्ध असतात, त्यामुळे शाळेने हा गौरव प्राप्त केला असंच काही म्हणावं लागेल. आपण आलो हिंगणघाटच्या ज्ञानदीप विद्यानिकेतन शाळेने जे उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवलेली आहे. या शाळेने जे आहे दत्तक घेतलेल्या 3 मुलींनी अप्रतिम स्कोर करत शाळेला जे आहे उज्ज्वल भविष्यासाठी एक पायवाट दिली असंच म्हणाला. कारण आपण पाहू शकता दृश्यांमध्ये हा जो आहे स्टॉप आहे, या जो स्टॉप आहे हा 10वीचा स्टॉप आहे. पाहू शकता हा स्टॉप जो आहे फॅमिली स्टॉप, म्हणजे फॅमिलीसारखा जो आहे शिक्षक वर्ग इथे उपलब्ध आहे असं शाळेतील जे आहे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या स्टॉपची मेहनत जी आहे मुलांसाठी असते या शाळेत आणि यानंतरच जे उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. 100% निकालाची परंपरा या शाळेने कायम ठेवली आहे. आपल्यासोबत आहे या शाळेचे जे प्राचार्य आहे त्यांच्याशी आपण मुझे बताइए, आज आपके स्कूल ने 100% जो है निकाल की परंपरा कायम रखी है, क्या बोलेंगे? सबसे पहले मैं विद्यार्थियों को शुभकामनाएं देता हूँ, अपने भविष्य में आगे बढ़िए और बच्चों ने काफ़ी मेहनत की है. जितना सपोर्ट हमें बच्चों से मिला इसी कारण से हम 10th का अच्छा रिजल्ट दे पाए. या शाळेचे जे प्राचार्य है आपल्यासोबत आहे, मुझे बताइए आज जो है 3 बच्चों ने स्कोर किया है, क्या बोलेंगे, क्या मेहनत है आपकी? वो बच्चे पढ़ाई में काफ़ी अच्छे थे, इसलिए स्कूल ने उन्हें उनकी फीस में कंसेशन दिया है, कुछ फुल कंसेशन है. हम हर साल ऐसा ही करते हैं, बच्चों को किसी को 50%, किसी को 70%, किसी को 100% फीस कम करते हैं. एकूणच जे शाळेचे हिंगणघाटचे प्राचार्य होते, तर या शाळेची दुसरी ब्रँच अल्लीपूर येथे सुद्धा आहे, ते सुद्धा आपल्यासोबत आहे. वाघोली येथे आहे, ते सुद्धा आपल्यासोबत आहे. काय सांगणार सर, आपल्या शाळेला जो स्कोर आहे चांगला राहिला, यशाची परंपरा कायम ठेवली आहे, काय बोलणार? सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की ही आपण जी आहे शाळा हा शब्द वापरत नाही, आपण वापरतो फॅमिली. तुम्ही बघितले असेल की त्या मुलींनी पण म्हटलं की ही फॅमिली आहे, हा कुटुंब आहे. शाळा म्हटलं तर कसं ती त्याची लिमिटेशन येऊन जाते की फक्त मी शाळेत चालले. मुलं जेव्हा घरून येतात तर त्याला इथे आल्यानंतर त्यांना वाटतं की नाही, मी माझ्याच घरी आहे आणि घरचं वातावरण शाळेचं वातावरण वेगळं न करता एकत्र करावं ही आमची कामना राहते. दुसरी गोष्ट, शाळेला 100% निकाल लागला ही काही नवीन गोष्ट नाही, दरवर्षी निकाल लागतो. याच्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, मुलांचं पण आणि आपल्या टीचरचे पण सुद्धा, कारण त्यांची मेहनत राहते. आणि सगळ्यात मोठी म्हणजे त्यांना आपण प्रत्येक कार्य करायला कसं मोटिवेशनची गरज राहते. कधी कधी रागवावं लागते, कधी कधी प्रेमानं घ्यावं लागते. ते सगळे जे क्रेडिट जाते मुलांना तर आहेच,
टीचरना पण आहे, पण सगळ्यात राहते जसं कुटुंबामध्ये हेड ऑफ द फॅमिली राहतो, त्या ठिकाणी आमचे असे आदरणीय श्री गिरधर बाबू राठी ते मुलांसाठी खूप विचार करतात, खूप इम्प्लिमेंट करतात, खूप आयडिया वापरतात. आपण सांगू इच्छितो यावेळेस आता की आपण जेव्हा मुलांना शिकवलं तर सगळी शाळा काय करते ना, 10वीचा सिलेबस शिकवतो. आपण 6वीपासून तर त्यांना फाउंडेशनची सुरुवात करतो. त्या मुलीने सांगितली मला काय JEE करायचं आहे, मला IAS बनायचं आहे. त्यासाठी आता JEE IAS बनायचं आहे तेव्हा त्यासाठी हा टेक्स्टबुक तर राहतो, पण तिथे ते MCQ टाईप क्वेश्चन राहतात. त्यांना डिटेल्स मला सांगा, या सगळ्या गोष्टी शाळेत चालतच राहतात. शाळेत नवीन नवीन उपक्रम जे आहे संचालक यांच्या मार्फत 3 मुली ज्या आहे शाळेने दत्तक घेतल्या होत्या, त्यांनी आज चांगल्या प्रकारे स्कोर केला, काय सांगणार? त्या 3 मुलीपैकी एक मुलगी माझ्या शाळेतली आहे, संस्कृती कोंडाणकर. तिला मिळाले 91.40%. अगदी लहानपणापासून वडील नसलेली मुलगी, शिक्षणामध्ये थोडी एकदम ते पहिले ब्राईट नव्हती, पण जेव्हा ज्या मुलीने सांगितलं, सरांना तिची माहिती कळली की तिची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, सरांना तिला मदत केलं अगदी 10वीपर्यंत. आणि 10वीनंतरही तिने जी ॲडमिशन घेतलेली आता आकाशमध्ये गेलेली आहे तीवाली, सरांनी तिथे पण तिची मदत केली. त्यांना सांगितलं की ही मुलगी फीस भरू शकत नाही, फीस कमी करा, आणि इन द केस समजा नाही भरू शकली तर तिची फीस मी भरेल. या म्हणजे फक्त आपण 10वीपर्यंत करून त्यांना सोडत नाही, तर समोरचं भविष्यही त्यांचं कसं उज्ज्वल होईल याची पण काळजी इथे घेतली जाते. एकूणच शाळेची उज्ज्वल परंपरा आणि शाळेचा निकाल प्रत्येक वर्षीच लागत असतो, पण शाळेचा जो दत्तक घेण्याचा उपक्रम प्रत्येक वर्षी चालत राहतो आणि दत्तक घेणारे जे विद्यार्थी आहे उज्ज्वल जे निकालाची परंपरा इथे देत आहे असंच म्हणावं लागेल. इन BCN न्यूज़ के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.